राहुल गांधींनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि नरेंद्र मोदी यांच्यावरती लावलेल्या ॲलिगेशन मिटतच आल्या होत्या, पण आता यात एक नवीन मॅटर उभं राहिलंय. आता ते मॅटर नेमकं काय आणि राहुल गांधीने असं बोलून त्यांच्या जीवाची आग केली आणि ते प्रियंका गांधीच्या शर्टवरती मिंता देवी असं का लिहिलंय. कोण आहे ह्या मिंता देवी आणि राहुल गांधी म्हणताय की पिक्चर तो अभी शुरू हुआ है बिडू. पेशेंस रखो, अभी पिक्चर बाकी है. जाणून घेऊया सगळं या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी विजय आणि तुम्ही पाहताय TDS मराठी. आणि फक्त प्रियंका गांधीच नाही तर त्यांचे सर्व खासदार यांनीही हे टी शर्ट घातलं होतं. इथे फक्त प्रियंका गांधीच नाही तर त्यांचे सर्व खासदार हे शर्ट घालून प्रदर्शन करताय. यांचं शर्ट ज्यावेळी पाठीमागून बघितलं तेव्हा त्यांच्या शर्टवरती 124 नॉट आउट असं लिहिलं होतं. जेव्हा तपास लावला गुरु हे मॅटर काय आहे तेव्हा कळालं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने मिंता देवी नावाचं एक मतदान कार्ड काढलं होतं. त्यावरती त्या महिलेची वय होती 124 वर्ष. आता विचार करा, 124 वर्षाचा माणूस अजून जिवंत राहू शकतो का हो? जगात सर्वात जास्त वय असणारी महिला ब्रिटनची होती, जिची वय होती 117 वर्ष. तिच्या नावावरती हा गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड आहे. यात आता काही लोक असं म्हणतायत की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काही पण करू शकते. ते 500 वर्षांच्या लोकांना कब्रमध्ये काढून पण मतदान करायला लावू शकते. म्हणजे राहुल गांधींनी सरकारला एकदम असं धरलंय की सोडायचं नावच घेत नाहीये. आणि राहुल गांधी म्हणतायत पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पेशेंस रखो, अभी पिक्चर बाकी है. ॲक्च्युअलमध्ये ही मिंता देवी 35 वर्षाची आहे. त्याला 35 वरनं डायरेक्ट 124 करण्यात आलं. ज्यावेळी या प्रकरणावरती तपास लावला होता तेव्हा हे कळालं की मॅटर वेगळंच आहे. पंचरीपुरम गावामध्ये धनंजय कुमार सिंग यांच्या पत्नी मिंता देवी यांची वास्तविक वय ही 35 वर्ष आहे, पण मतदान आयोगाने याला 124 केलं. ते म्हणतायत की ही चुकून डाटा एंट्रीच्या वेळी झालं. त्यांनी सांगितलं की ऑनलाईन फॉर्म भरता वेळी ही चूक झाली म्हणून 35च्या ऐवजी 124 वर्ष त्यांची वय दाखवते. याला सुधारण्यात येईल, पण विरोधी पक्षनेत्यांनी या गोष्टीला एकदम जोरात दिशा दिली आणि चर्चेमध्ये आणलं. यावेळी आता हे प्रकरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. या सर्व मॅटरवरती काँग्रेसने एक ट्विट केलं होतं. त्यात असं लिहिलं होतं, बिहार में SIR के बाद बड़े पैमाने पर वोटर लिस्ट में बड़ी धांधली सामने आ रही है. आपका वोट चोरी किया जा रहा है. आणि अजूनही भरपूर सांगितलंय. हवं तर तुम्ही ते पाहू शकता. बाकी मला तर असं वाटतंय की यांचं सगळं भांडं फोडण्यासाठी मला एक स्पेशल व्हिडिओ बनवायला पाहिजे, ज्यात संपूर्ण गोष्टी, हे सगळं मॅटर नेमकं काय आहे हे सगळं मी तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये समजून सांगेल. तर याविषयी तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी मी व्हिडिओ बनविला पाहिजे का तेही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. 100 कमेंट आल्या तर व्हिडिओ घेऊन मी तुमच्या पुढे उपस्थित असेल. बाकी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाकी भेटूया लवकरच. जय महाराष्ट्र.